जय शिवराय मित्रांनो, राज्यातील बचत गटातील महिलांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड असा अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच योजनेच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती, याच्यातून लाभ काय मिळणार, याचे अर्ज कसे घेतले जाणार, अर्ज कधी घेतले जाणार, या सर्वांसंदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात पशुधनासाठी टंचाईच्या कालावधीमध्ये चाऱ्याचा अपुरा साठा निर्माण होतो आणि या सर्वांवरती कुठेतरी पर्याय निघावा, याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये शासकीय जमिनी 3 वर्षासाठी आणि बांबू पिकासाठी 10 वर्षासाठी भाडेपट्ट्याने या जमिनी महिला बचत गटांना दिल्या जाणार आहेत। शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र शासकीय पडीक जमिनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 38 मधील तरतुदीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट, उमेद माविम अंतर्गत येणारे महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांना शासकीय पडीक जमिनी चारा लागवडी करता 3 वर्षाकरता तर बांबू लागवडी करता 10 वर्षाकरता ₹1 दराने देण्यात येतात आणि याच्यासाठी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना ही योजना राबवली जात आहे। चारा, बांबू आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी तसेच नर्सरी रोपे वाढवण्याची जागा या वर्गवारीतील शासकीय पडीक जमिनी भाडे तत्वावरती देता येतील आणि अशा जमिनीची निश्चिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे, तहसीलदारांच्या माध्यमातून केली जाणार आहे। याच्यामध्ये जे काही अशा जमिनी नोंद असलेल्या जमिनी या ॲग्रिकल्चर झोन म्हणून तहसीलदारांच्या माध्यमातून समाविष्ट केल्या जातील। गाव नमुना नंबर 712 वर कब्जेदार सदर शासकीय जमिनी मुलकीपड अशा नोंद असलेल्या जमिनी, याचप्रमाणे जे काही आकारी पड आणि आकारी पड नोंद असलेल्या जमिनी, एखाद्या प्रकल्पाकरता संपादित करण्यात आलेल्या परंतु अद्याप पडीक असलेल्या जमिनी, शेती महामंडळाच्या ज्या पडीक जमिनी आहेत अशा जमिनी, ग्रामसभेची परवानगी घेऊन गायरान जमिनी, त्याचप्रमाणे जे काही गाळपेर जमिनी असतील, याचप्रमाणे MMRDA, PMRDA, NMRDA, सिडको यांच्या हद्दीतील जे काही कृषी विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी, सर्व शासकीय विभाग ही योजना त्यांच्या पडीक असलेल्या जमिनीवरती राबवणार आहे। अशा प्रकारचे जे काही जमिनी आहेत त्या जमिनीचा या योजनेच्या अंतर्गत समावेश केला जाणार आहे। याच्या नोंदी गाव नमुना नंबर 1 मध्ये क हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती या ठिकाणी नोंदी घेऊन प्रकाशित केल्या जाणार आहे। आता याच्यानंतर पुन्हा समित्या गठीत केल्या जातील, त्या समितीच्या अंतर्गत या जमिनीचं कशा प्रकारे वाटप करायचे, त्याची अंमलबजावणी वगैरे कशी करायची हे या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। याच्यामध्ये महिला बचत गटाचे जे काही पात्र इच्छुक महिला बचत गट असतील त्यांच्याकडून अर्ज घेतले जातील। ते अर्ज आल्यानंतर तालुक्यातील उपलब्ध शासकीय जमिनीमधून तीव्र आणि मध्यम स्वरूपाच्या टंचाईची गावं निवडली जातील आणि सदर गावामध्ये भाडेपट्ट्याने देवायच्या जमिनीचं क्षेत्र निश्चित केलं जाणार आहे। ज्या शासकीय जमिनी क्षेत्र भाडेपट्ट्याने द्यायचे त्याचा पात्र अर्जदाराला ताबा देण्यापूर्वी भूमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडून त्या क्षेत्राचं सीमांकन करून आता सीमा निश्चित करून मोजणी करून दिल्या जाणार आहे। याच्यासाठी पुन्हा जिल्हास्तरीय एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे याचे अध्यक्ष असणार आहेत। या समितीच्या माध्यमातून शासकीय जमीन केवळ निश्चित केलेल्या चारा, बांबू आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी किंवा नर्सरीच्या वापराकरता वापरता येणार आहे। सदरचा भाडेपट्टा चारा, नर्सरी या बाबीसाठी असणार आहे, त्याच्यासाठी 3 वर्ष आणि बांबू पिकाची जर लागवड केली तर 10 वर्षासाठी असणार आहे। ही सगळी सगळी जी काही अंमलबजावणी असेल ती या समितीला करायची आहे। याच्या अंतर्गत पात्रता काय असणार आहे? याच्या अंतर्गत महिला बचत गट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा महिलांच्या बचत गटासाठी हे पात्रता निकष दिलेले आलेले सदर गट हा MSRLM उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असावा। बचत गटाची नोंदणी कमीत कमी 3 वर्षापूर्वी झालेली असावी। बचत गट व बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावं। गट, ग्रामसभेचे संस्था यांचे वार्षिक उलाढाल जे काय असेल ते 50,000चे असावे कमीत कमी। पशुपालन किंवा शेतीचा पूर्वानुभव असणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा महिलांच्या बचत गट, ग्रामसंघ आणि बेरोजगार सहकारी संस्थांना याच्या अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे। इतरही सर्व महिला बचत गट याच्यासाठी लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? चारा, बांबू हे जे काही पिकं आहेत या पिकासाठी जमिनी भाडेपट्ट्यावरती द्यायच्या, त्याच्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रामधून जाहिराती दिल्या जातील। शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद महाविम अंतर्गत येणारे बचत गट आणि ग्रामसंघ यांच्याकडून अर्ज मागवले जातील। सर्व अर्जाची छाननी करून निकषानुसार पात्र उमेदवाराची अर्जदाराची यादी केली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या ज्या गावातील शासकीय जमिनी भाडे तत्वावर द्यायच्या
त्या त्या गावातील पात्र अर्जदाराला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. आता याच्या अंतर्गत भाड्यावरती द्यायच्या जमिनीचं प्रमाण काय असणार आहे, तर 10 महिला सदस्य असलेल्या महिला बचत गटांना, सहकारी संस्थांना 1 हेक्टर आणि 20 सदस्य असलेल्या महिला संस्थांना 2 हेक्टर आणि ग्रामसंघ तर या ग्रामसंघांसाठी 5 हेक्टर जमीन भाडेपट्ट्यानं दिली जाणार आहे. आता भाडेपट्ट्यानं देण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले. वेळापत्रक काय आपण या ठिकाणी पाहू शकता, तर जे काही महिला बचत गट असतील या बचत गटाकडून जून अखेरपर्यंत अर्ज मागवले जातील. म्हणजे आता या महिन्याच्या शेवटीपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे अर्ज मागवले जातील. या अर्जाची छाननी जुलै महिन्यामध्ये केली जाणार आहे. निवड झालेल्या बचत गटांची जी काही हस्तांतरण प्रक्रिया असेल ती ऑगस्ट पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. आणि जमिनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधित महिला बचत गटांनी चारा लागवडी करता त्या जमिनीची तयारी वगैरे करणं, जे काही सिंचन सुविधा उपलब्ध करणं हे ऑक्टोबर अखेरपर्यंत केलं जाणार आहे. आणि चारा बांबू पिकाची महिला बचत गट हे संस्थामार्फत जी काही करायची आहे ती डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये केली जाणार आहे. याच्यामध्ये पावसामुळे जर काही परिस्थिती विपरीत झाली आणि त्याच्यामुळे जर काही पुढे मागे झालं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्वाचा असा GR निर्गमित करून राज्यातील महिला बचत गटांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. याचबरोबर जे काही पशुपालक शेतकरी असतील या शेतकऱ्यांना देखील हा चारा जर उपलब्ध झाला तर या चाऱ्याच्या माध्यमातून एक मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. आता याच्या संदर्भातील पुढील जे जे अपडेट येतील, याचे अर्ज सुरू झाले, त्याचे अर्ज मागवले, अर्जाचा नमुना, या सर्वांच्या संदर्भात देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.